नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये किती पगार जमा झाला याची पोलीस चौकशी करणार आहेत। सोमेश्वर निताम या मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या बोगस सह्या करून नियुक्त्या केल्याचा दावा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केला आहे। जप्त केला, त्यांना अटक झाली, नंतर जमानत झाली, पुढे ते मरण पावले। ते मरण पावल्यानंतर सुद्धा मागच्या तारखेमध्ये त्यांच्या सहीच्या मान्यता संस्था चालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्या, त्या ऑपरेट केल्या, त्यानुसार शालार्थ ID झाल्या आणि त्या शिक्षकांच्या नावाने वेतन सुद्धा उचललं गेलं। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतल्यानंतर चौकशीसाठी पोलिसांच्या पथकाने विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाची झडती घेतली।